अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्त भागात तातडीने आरोग्य व अन्नसेवा पुरवावी अशी मागणी विकीबाबा चौधरी यांनी शासनाकडे केली आहे। अक्कलकोट तालुक्यात गेल्या महिनाभरापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील शिरसी, बादोला, बोरी उमरगा, सांगवी, बोरगाव देशमुख, पालापूर, हन्नूर, कुरनूर, दुधनी, निंबाळ यासह अनेक गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। तर कर्नाटक राज्याला जोडणारे महामार्ग वागदरी आणि मैंदर्गी इथपर्यंत पूर्णतः बंद करण्यात आले होते। पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान तर झालेच आहे, परंतु अनेक गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांवर उपासमारीची सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। परिस्थितीचं गांभीर्य बघून अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे भोसले यांच्या तथा अक्कलकोट तालुक्यातील विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने अनेक गावातील नागरिकांसाठी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली। परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे प्रदेश अध्यक्ष तथा रोजगार आघाडीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विकी बाबा चौधरी यांनी पूरग्रस्त गावातील शेतकरी कुटुंब तथा नागरिकांसाठी तातडीने आरोग्य तथा अन्न पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली। बोरी उमरगा या संपूर्ण भागातील मी पाहणी करण्यासाठी आलो होतो। संबंधित या बोरी उमरगाच्या इकडले सर्व भागाचा संपर्क तुटलेला आहे। आत्ता सन्माननीय पालकमंत्री साहेब, सन्माननीय आमदार साहेब व शिवसाहेब सर्व आपत्कालीन सोलापूर जिल्ह्याची या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले होते। मी संबंधित पालकमंत्र्यांना या माध्यमातून आवाहन करतो, विनंती करतो की ज्या ज्या गावाचा संपर्क तुटलेला आहे त्या गावामध्ये गोरगरिबांना मोफतमध्ये त्या ठिकाणी जेवणचं उपलब्ध आपण करून द्यावं। ज्याला गोरगरिबांना काही दवाखान्याचे काही प्रॉब्लेम असेल तेही त्या ठिकाणी गोळ्या वगैरे सर्व उपलब्ध करून द्यावं। आणि संपूर्ण NDAची टीम आपण या ठिकाणी विनंती करून संपूर्ण तालुक्यामध्ये आपण पाहतच आहात, परंतु आपल्याला या माध्यमातून मी विनंती करतो आपण जास्तीत जास्त लोकांची जी अडीअडचणी आहे आपण हे संपूर्ण संपर्क तुटल्यामुळे लोक भयभीत आहेत, आपण लक्ष द्यावं असं मी आपणास विनंती करतो व मागणी करतो। तर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली असून परिस्थिती पाहता प्रशासनाला ताबडतोब आवश्यक ती मदत करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले असल्याचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सांगितलं। स्पष्ट करू इच्छितो की शासन आपल्या पाठीशी आहे, सर्वतोपरी मदत आम्ही करण्याच्या भूमिकेत आहोत आणि प्रशासन सगळेही यात चांगले काम करत आहात। लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून मदत कसं लवकर देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। दरम्यान अक्कलकोट तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्याने आणि धाराशिव जिल्ह्यातील पावसाचा ओघ वाढल्याने कुरनूर धरणाच्या पाण्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे। तर धरणातून 4000 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने धरणाखालील अनेक गावात अजूनही पूरग्रस्त परिस्थिती जैसे थेच आहे।